ओंकारेश्वर मंदिर. ओंकारेश्वर हे पुण्यातील प्रसिद्ध असे पेशवे काळात बांधलेले शंकराचे मंदिर असून या मंदिराची स्थापना ऑक्टोबर 1736 मध्ये चिमाजी अप्पा यांनी केली. चिमाजी अप्पांनी या मंदिराचे काम शिवराम भट चित्राव यांचेकडून करवून घेतले. आषाढ शुद्ध त्रयोदशी रविवार या दिवशी पहाटे मंदिरात नर्मदेतून आणलेल्या उत्तम लक्षणयुक्त बाणाची स्थापना केल्याची माहिती इतिहासात सापडते. मित्रांनो, ही आहे श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांची समाधी. ते पहिले बाजीराव पेशवे यांचे लहान भाऊ होते. श्रीमंत पहिले बाजीराव यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र नानासाहेब यांच्याबरोबर चिमाजी अप्पा मोहिमेवर गेले होते. तेथे असताना चिमाजी अप्पांची प्रकृती बिघडल्यामुळे ते पुण्यात परतले. 17 डिसेंबर 1740 म्हणजेच पौष शुद्ध 10 शके 1662 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्याबरोबर त्यांच्या द्वितीय पत्नी सौ अन्नपूर्णाबाईसाहेब मोरेश्वर थत्ते यांच्या कन्या यांनी सहगमन केले. हे आहे श्री कालुबुवा महाराज समाधी मंदिर. हे आहे भवानी माता मंदिर. ही आहे भवानी मातेची मूर्ती. हे श्री विष्णू मंदिर आहे, ज्यात आपल्याला विष्णुदेवाची मूर्ती दिसत आहे. हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. याच्या डाव्या बाजूला शनिदेवांचे तसेच मारुतीचे मंदिर आहे. समोर हनुमानाची एक भव्य मूर्ती आहे आणि ही शनी महाराजांची मूर्ती आहे. आता आपण मुख्य मंदिर परिसरात प्रवेश करूया. मुख्य मंदिरासमोर नंदी मंडपात नंदीची मूर्ती आहे. या नंदी मंडपावर आपल्याला दोन्ही बाजूंना 2 मूर्ती दिसतात. त्या डाव्या बाजूची काळभैरवाची, तर उजव्या बाजूची सूर्यनारायणाची आहे. पेशव्यांनी ऑक्टोबर 1736 मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना केली. गाय उतारी शिवालय करविले असा त्याचा पेशवे दप्तरामध्ये उल्लेख सापडतो. मंदिराच्या बांधकामाचा पूर्ण खर्च पेशव्यांनी केला. पेशव्यांतर्फे ओंकारेश्वराला दरवर्षी 1350 रुपये अधिक 7.5 रुपये इतके अनुदान दिले जात असे. याखेरीज महाशिवरात्रीला 1000 रुपये वेगळे दिले जात असत. त्या काळी सोने 15 रुपये तोळा होते. यावरून या अनुदानाची रक्कम किती असावी याचा अंदाज येतो. हा सुरेख नंदी महादेवाकडे पाहत आहे. आज या मंदिराचा 288वा वर्धापन दिन आहे. हे होमकुंड आहे. मंदिरासमोर एक भव्य पितळी दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ कै माधवी कृष्णन नायर यांच्या स्मरणार्थ कामगार नेते श्री राजन नायर यांच्याकडून श्री ओंकारेश्वर मंदिरात दिनांक 11/3/2021 रोजी समर्पित करण्यात आला. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात संगमरवरी नंदी तसेच कासव कोरलेले आहे.
समोर मुख्य मंदिराचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या बाहेरील डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या कमानीवर गणपतीचे आणि इतर सुरेख नक्षीकाम केलेले आहे. गाभाऱ्यात पिंडीची पूजा आणि सजावट चालू आहे. वैशाखामध्ये चंदनाची पूजा आणि शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते. तर गुढीपाडवा, दिवाळी आणि वसंत पंचमी या सणांना पेशवे काळापासूनचा मुखवटा आणि पोशाख परिधान करून देवाला सजविले जाते. ओंकारेश्वर मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी म्हणजेच ग्रेड 1 वारसा स्थळांच्या यादीत केला गेला आहे. या मंदिराची एक विशेष रचना आपल्याला दिसते, ती म्हणजे मध्यभागी कुठेही खांब नाही. हा गर्भगृहाचा पाठीमागील भाग आहे. आता आपण मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला आलो आहोत. हा मार्ग डाव्या बाजूने मंदिरात येण्यासाठी बनवलेला आहे. मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला 9 कळस असून मंदिराच्या कळसामध्ये कीर्तिमुख आहे. मुख्य कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला तालीम म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य लढ्यात येथे गुप्त बैठका होत असत. नक्षीकामाचे 9 कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, 2 सिंह आणि 4 साधूंची शिल्पे, अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग अशी आगळीवेगळी वैशिष्ट्ये या मंदिरात आहेत. पानशेत पुरामध्ये या साधूंच्या दाढीपर्यंत पाणी आले होते. तसेच मंदिरासमोरील नंदी आणि दीपमाळ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. हा नंदी नंतर पुन्हा आणून बसविण्यात आला. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.